नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकोपयोगी निर्णय आणि शिवाय वेगवेगळ्या प्रकल्पांबद्दलच्या सकारात्मक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. महाराष्ट्र महावितरण कंपनीने वार्षिक 1 लाख कोटींच्या महसुलाचा टप्पा पार करून देशातील सर्वात मोठी वीज कंपनी होण्याचा मान मिळवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा केली आहे की सौर ऊर्जेच्या वाढत्या उपलब्धतेमुळे आता उद्योगांना सकाळी 9 ते 5 या सोलर अवर्समध्ये वीज वापरल्यास 25% सवलत मिळणार आहे. महावितरणच्या प्रभावी नियोजनामुळे पुढील 5 वर्षात वीज दरवाढ होण्याऐवजी दरवर्षी 1.2% दर कमी होतील. 2029-30 पर्यंत औद्योगिक विजेचा दर ₹7.38 प्रति युनिट पर्यंत खाली येईल, जो गुजरात आणि तामिळनाडूच्या तुलनेत अत्यंत स्पर्धात्मक असेल. राज्यात औद्योगिक विजेची मागणी 23% वाढली असून आगामी काळात महाराष्ट्र देशाला सर्वात स्वस्त वीज देणारं राज्य ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. नागपूरच्या मोतीबाग परिसरात झालेल्या ड्रग्ज विरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंमली पदार्थांविरोधात झिरो टॉलरन्स धोरण जाहीर केलंय. ऑपरेशन थंडर अंतर्गत गेल्या 11 महिन्यांमध्ये 907 गुन्हे उघडकीस आणून 10 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की केवळ गुन्हे नोंदवून न थांबता आरोपींची संपत्ती जप्त केली जाईल आणि बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा पडेल. कोकणातील आंबा आणि काजू पिकाच्या मोहोळ गळतीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात महत्त्वाची बैठक घेतली. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना मदत देण्याची शासनाची सकारात्मक भूमिका असून अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात ही मदत जाहीर केली जाईल. नुकसानीची तीव्रता लक्षात घेऊन यापूर्वीच्या निकषांचा आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून मदतीचं स्वरूप निश्चित केलं जाणार आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नारायण राणे, उदय सामंत आणि कोकणातील अनेक नेते उपस्थित होते. राज्यात सुरक्षित आणि गुन्हेमुक्त शहरे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीसीटीव्ही यंत्रणांचं जाळं मजबूत करण्याचे आणि म्युझिक या नवीन महामंडळाच्या निर्मितीचे निर्देश दिले. या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रभावी सुरक्षा कवच निर्माण केलं जाईल. विशेष म्हणजे गुन्हे तपासासाठी आता शहरातील खासगी सीसीटीव्ही डेटाचाही उपयोग केला जाणार असून यासाठी महानेत्रा धोरण अंतिम करण्यात येणार आहे. आशियातील सर्वात मोठ्या नागरी पुनरुत्थान प्रकल्पाअंतर्गत नायगाव इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील 864 पात्र रहिवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सदनिकांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ही उपस्थित होत्या. 16 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात 423 निवृत्त आणि कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचाही समावेश आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून 160 चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या रहिवाशांना आता 500 चौरस फूट चटई क्षेत्रफळाचे 2 BHK घर विनामूल्य मिळालेले आहे. शासन स्वतः हा प्रकल्प हातामध्ये घेत नाही तोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणं काही शक्य नाही. आणि म्हणून त्यावेळी मी म्हाडाला बोलून सांगितलं की आता हा प्रकल्प बिल्डर करणार नाही, हा प्रकल्प शासन करेल आणि बिल्डर म्हणून म्हाडा स्वतः त्या ठिकाणी काम करेल. आणि तो निर्णय आपण केला. मेंटेनन्स टॉवर म्हटलं की मेंटेनन्सचा प्रश्न येतो, पण 12 वर्ष मेंटेनन्स म्हाडा करणार आहे. 12 वर्षाचं टेन्शन तुमचं घालवलेलं आहे, त्यामुळे टेन्शन फ्री होऊन तुम्ही घरात राहायला जा. ही घरं म्हणजे केवळ इमारत किंवा सिमेंट विटाचं बांधकाम नाही, तर हे आपल्या स्वप्नांचं, आशा आकांक्षाचं प्रतीक आहे. सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानानं जगता येईल असं घर मिळावं हा शासनाचा दृढ संकल्प आहे. नायगाव पुनर्विकास प्रकल्प हा याच संकल्पाचा साकार झालेला उत्तम नमुना आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या अत्याधुनिक मेट्रो भवन मुख्यालयाचं उद्घाटन संपन्न झालं. यावेळी बोलताना त्यांनी पुणे, पिंपरी चिंचवड आणि PMRDA क्षेत्राला जोडणारे 200 किलोमीटरचे भव्य मेट्रो जाळे उभारण्याचं नियोजन जाहीर केलं. सध्या 33 किलोमीटर मार्ग कार्यान्वित असून टाटा समूहाच्या सहकार्याने उभारल्या जाणाऱ्या PPP प्रकल्पातील 12 किलोमीटर मार्ग मे महिन्यात तर उर्वरित 11 किलोमीटर जुलैमध्ये सुरू होईल आणि यामुळे पुण्याचे मेट्रो नेटवर्क 56 किलोमीटरवर पोहोचेल. मुख्यमंत्र्यांनी चाकण MIDC, नवीन विमानतळ आणि ग्रोथ सेंटर्स लक्षात घेऊन एकत्रित DPR तयार करण्याचे निर्देश दिले. पुण्याला वाहतूक कोंडीमुक्त आणि शाश्वत शहर बनवण्याकरता शासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. पहा फक्त न्यूज 18 मराठी.